आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नगरसेवक जंतर मंतरवर. नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि सर्व नगरसेवक सहभागी झाले. या प्रसंगी अभिजित दिपके यांची भेट घेऊन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसंच महाराष्ट्रातील लढा आपण ताकदीनं लढू असंही आश्वासित केले. नीट पेपर घोटाळा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत जोरदार आंदोलन सुरू करण्यात आले. 20 जुलै रोजी या आंदोलकांवर जोरदार लाठी हल्ला करण्यात आला. काल या आंदोलनात डॉक्टर जितेंद्र आव्हाड, मनोज प्रधान, ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, गटनेते अभिजित पवार, महिला अध्यक्षा मनीषा भगत यांच्यासह इतर नगरसेवकांनीही सहभाग घेतला. जंतर मंतर मैदानावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका. या देशात विद्यार्थ्यांनीच क्रांती घडवलीये. या देशात सर्वात ताकदवान असलेल्या इंदिरा गांधींना बिहार आणि गुजरातमधील विद्यार्थ्यांनीच हादरा दिला होता. विद्यार्थ्यांनीच 1973 साली जयप्रकाश नारायण यांच्याकडे आंदोलनाचं नेतृत्व सोपवलं होतं. या आंदोलनानंतर आणीबाणी आणि नंतर इंदिरा गांधी यांना पायउतार व्हावं लागलं होतं. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिश सत्तेला सर्वात मोठा धक्का देणारे शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे देखील विद्यार्थीच होते. आज देशात जे घडत आहे त्याची हेटाळणी करणे ही इतिहासाची खूप मोठी चूक ठरेल असंही आव्हाड यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांच्या वतीने इंदिरानगर परिसरात देवाभाऊचा चष्मा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाअंतर्गत 10,000हून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करून चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे. यावेळी आमदार संजय केळकर यांनी विविध राजकीय आणि समसामायिक विषयांवरही आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ठाण्यातील इंदिरानगर येथे देवाभाऊ चष्मा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात तब्बल 10,000हून अधिक ठाणेकरांची मोफत डोळे तपासणी आणि चष्म्यांचं वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय केळकर यांनी देवाभाऊ आता महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह ब्रँड बनल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीचं कौतुक केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलताना त्यांनी अजितदादा हे स्पष्टवक्ते, जबाबदार आणि कार्यक्षम नेतृत्व होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांची ओळख असून एकच दादा अजितदादा हे उगाच म्हटलं जात नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं. दिल्लीतील CJP आंदोलन आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पेपरफुटी ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारने त्यावर कठोर उपाययोजना केल्या आहेत. या विषयाचं राजकारण होऊ नये आणि मूळ मुद्दा भरकटू नये असंही त्यांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत बोलताना विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणं त्यांचा अधिकार असल्याचं सांगितलं. मात्र कोणत्याही पक्षानं त्याचा राजकीय फायदा घेऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस आणि सोनिया गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना अनेक दशकांच्या सत्ता काळात काँग्रेसनं अपेक्षित विकास केला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास कामांना वेग मिळाल्याचा त्यांनी दावा केला. पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत पत्रकार जीव धोक्यात घालून काम करतात, त्यांच्यावर होणारी मारहाण अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे अशी प्रतिक्रियाही आमदार संजय केळकर यांनी दिली. देवाभाऊंची दूरदृष्टी आहे आणि त्याच्यामुळे देवाभाऊंच्या नावे तो ब्रँडच झालेला आहे की देवाभाऊ चष्मा. या चष्म्याचं आम्ही आज, उद्या आणि परवा 3 ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तपासणी आणि चष्मा वाटप असे कॅम्प ठेवलेले आहेत. माझ्या अंदाजाने जवळजवळ 10,000 लोक याचा निश्चितपणे लाभ घेतील. कारण की याचं वैशिष्ट्य असं आहे की जर मोतीबिंदूचे पेशंट असतील
तर त्यांचा पुढचा फॉलोअप देखील आम्ही या माध्यमातून करणार आहोत. आणि त्याच्यामुळे आज या पहिल्या दिवशी इंदिरानगर भागामध्ये हजाराच्या वर लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 5-6 वाजेपर्यंत हा कॅम्प आज चालेल. उद्या पण अन्य ठिकाणी आहे आणि परवा पण महापालिकेच्या निरनिराळ्या भागामध्ये देवाभाऊ चष्मा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही गरजू गरीब लोकांना वाटतो. नीट पेपर फुटी प्रकरणावर राबोळीत आंदोलन, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ठाण्यातील राबोडी परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे. आंदोलनादरम्यान उपस्थितांना मेलोडी चॉकलेटचं वाटपही करण्यात आलं. या आंदोलनात मुस्लिम समाजातील नागरिक, युवक आणि विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा दर्शवला. मनसेतर्फे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयांच्या प्रवेशद्वारावर खासगी रुग्णवाहिकांमध्ये आतील बाजूस परिवहन विभागानं ठरवून दिलेले दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश परिवहन विभागाकडून प्राप्त झालेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल ठाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातून उचललं जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमानं आज खासगी रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावण्यात आले आहेत. आजच्या या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील उपक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी पवार यांच्यासह परिवहन कार्यालयातील अधिकारीही उपस्थित होते. तर मनसे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव, जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, रवींद्र सोनार यांच्यासह अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. आज प्रादेशिक टीओ म्हणजे विभाग ठाण्याचा यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन सुद्धा. एक उपक्रम आमचे नैनेश पाटणकर ठाणे जिल्हा सचिव यांनी आणि आमचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी एक प्रस्तावित केला होता की ॲम्ब्युलन्स जेव्हा घेतली जाते तेव्हा वाटेल ते दर आकारले जातात, त्याला कुठलं दरपत्रक नाही. कुठलाही पाऊस असेल किंवा काही असेल किंवा एकदम अडचण असेल तर जास्त पैसे मागितले जातात. अशा खूप तक्रारी आपल्याकडे येतात, पण त्यावेळेला पेशंट इतका आजारी असतो ते त्याच्या घरचे त्यावर विचार न करता ते पैसे द्यावे लागतात. याच्यावरती आमच्या नैनेश पाटणकरांनी गेलं वर्षभर अभ्यास करून पूर्ण महाराष्ट्राच्या ॲम्ब्युलन्स सेवेचा अभ्यास करून एक दरपत्रक बनवलं आणि मनापासून मी प्रशासनाचं आणि मॅडमचं आणि सरांचं अभिनंदन करतो. वागळे इस्टेटमधील क्लस्टर पुनर्विकासाला जाणीवपूर्वक अडथळे. वागळे इस्टेट MIDC परिसरातील फोरोडाय प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवरील अनधिकृत गाळे आणि क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत काही गाळेधारकांकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप कंपनीचे संचालक अंजिरेड्डी चेलुवरू यांनी केला आहे. त्रिपक्षीय करारानुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून क्लस्टर प्रकल्प तातडीने सुरू करावा अशी मागणी त्यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. चेलुवरू यांनी सांगितले की 2005 मध्ये कंपनीची मालकी घेतल्यानंतर काही गाळेधारकांनी गाळ्यांच्या रकमांचं आश्वासन देत पोस्ट डेटेड धनादेश दिले होते. मात्र हे धनादेश वटले नाहीत आणि देयकही थकीत राहिली. त्यानंतर काही गाळेधारकांनी गेल्या 2 दशकांपासून आर्थिक देणी न भरता परवानगीशिवाय गाळ्यांचा विस्तार, अनधिकृत बांधकामे, भाडे थकवणं, खोट्या तक्रारी आणि न्यायालयीन खटले दाखल करून कंपनीला त्रास दिल्याचा त्यांनी आरोप केलाय.
2009 मध्ये स्थापन झालेल्या फोरोडा इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीची नोंदणी काही सदस्यांच्या बेकायदेशीर बांधकामांमुळे रद्द करण्यात आली. तसंच बनावट सोसायटीच्या लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर करून वीज मीटर मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. क्लस्टर पुनर्विकास योजनेअंतर्गत कंपनीचा 10,109 चौरस मीटर क्षेत्रापैकी 5,054 चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आलं असून 6 एप्रिल 2023 रोजी ही जमीन महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर महापालिकेनं अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी नोटिसा बजावल्या. मात्र काही गाळेधारकांनी चुकीची माहिती देत कारवाईला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चेलुवरू यांनी दावा केलाय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपला अनेक वर्षांचा स्नेह आणि परिचय असूनही त्यांच्याच काही हस्तकांकडून तसंच विरोधी पक्षातील काही राजकीय व्यक्तींकडून या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पात अडथळे आणले जात आहेत. विकासकांना धमकावून किंवा दबाव टाकून प्रकल्पातून माघार घेण्यास भाग पाडण्यात प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ठाणे महापालिकेनं नोटिसा बजावल्यानंतर संबंधित गाळेधारकांनी आमदार संजय केळकर तसंच टिसाच्या संचालकांची भेट घेऊन चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे विकृत चित्र जनतेसमोर उभे करण्यात आल्याचाही त्यांनी आरोप केलाय. दरम्यान त्रिपक्षीय करारानुसार महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करून क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाची अंमलबजावणी विलंब न लावता सुरू करावी अशी मागणी चेलुवरू यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. में भी जाने की तैयारी में थी, आप क्लस्टर के लिए भी तैयार थे, उसके बारे में क्या कहेंगे? हाँ, ये स्कीम अच्छा है बोल के वो उस स्कीम का रूल क्या है 50% ताना म्युनिसिपल को देने का. वो ताना म्युनिसिपल हमको फैसिलिटी दे रहा है, इसके लिए मैं ताना म्युनिसिपल को 50% दे रहा हूँ. हमारा 10,000 मीटर में 5,054 मीटर उनको दिया है. 5,054 मीटर हमारे पास है. ये गाला वाला को जो ज्यादा से ज्यादा 2,500 मीटर दिया है, ये 2,500 मीटर हमारे पास अभी भी है, मगर हमारा पेमेंट जो ड्यू है आज दे दो. हम उसका जो भी है रूल के हिसाब से हम आगे बढ़ने के लिए तैयार है. सर ते गाळाधारक जे आहेत ते आमदार संजय केळकरांकडे गेलेले आणि त्यांनी मागणी केलेली आहे. तर तुम्ही आमदार संजय केळकरांकडे गेलेलात का? 2 बार गया, वो अपॉइंटमेंट ही नहीं दिया. हमारा भी वर्षन सुनो, वो अपॉइंटमेंट ही नहीं दिया. हमारा गाला में आया, वो मिसगाइड किया. वो रेड्डी साहब इसमें पैसा लिया, रजिस्ट्रेशन नहीं कर रहा. मैं बोला साहब हमारा भी सुनो, नहीं अपॉइंटमेंट नहीं दिया. वन साइड में कोऑपरेट कर रहा है. वो क्या बोलते हैं हम लोग 350 आदमी लोग रोड पे आएगा. मैं बोला मेरा जिम्मेदार नहीं है, तुम लोग ही किया है. अगर उस दिन एक्सटेंशन नहीं करता था एमएडीसी का बिना परमिशन, मेरा परमिशन नहीं है ना म्युनिसिपल का परमिशन नहीं है. हम 3,000 में 1,200 स्क्वायर फीट देता है तो 4,000 स्क्वायर फीट वो लोग एक्सटेंड किया. उसमें एमएडीसी उसके लिए कैंसिल किया. वो संजय गड़ीगांवकर आके कंस्ट्रक्शन का पैसा लिया वो लोगों से, फायदा हुआ उसको. उसका पीछे जो लोग है वो हमको लेना देना नहीं. प्रैक्टिकल संजय गड़ीगांवकर उधर आया था. आज भी संजय गड़ीगांवकर वो लोगों से पैसा खाता है, उन लोगों को मदद करता है, मगर हमको लेना देना नहीं. लेकिन अभी फिलहाल जो आपकी कंपनी की जगह है वहाँ पे आपको जाने को भी बंदिश हो रही है, किसकी वजह से ये 4 उससे पहले प्रकाश शिंदे साहब ने 4 गाड़ी लगाता था, मैं उसको बंद कर दिया. इसलिए वो गुस्सा में मेरा गेट बंद कर दिया. गेट के सामने आज भी अभी लाइव में मैं दिखाता हूँ मेरा मोबाइल में, अभी भी गाड़ी है उसमें. स्कूटर भी जाने को नहीं देता है, वो प्रेशराइज करता है. वो कई के लिए करता है ऊपर वाला जाने. हम दिल साफ है. 20 साल से हमको प्रेशराइज करे तो भी कभी उनका सामने मैं एक शब्द भी अपोजिशन नहीं करा. मैं आज भी नहीं कर रहा. मेरा दोस्त बोल रहा हूँ, उसका भाई भी दोस्त बोल रहा हूँ, भाभी का संबंध भी घर पे जाता है, चाय पीता है. हम ऐसा कभी उनका एग्नेस्ट नहीं बोला, आज भी नहीं बोलता हूँ. मगर मेहरबानी करके वो गाड़ी निकालो, हमको प्रेशराइज मत करो.